ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर्स असोसिएशनचे पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन जतचे आमदार विक्रमदादा सावंत यांनी केले। ते संघटनेच्या विजयनगरतील कार्यालयाच्या नामफलक अनावरण प्रसंगी बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेच्या राज्यकारिणीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सागर बोराडे हे होते, तर जत पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब कोडक आणि रावसाहेब मंगसुळे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी संघटनेचे सचिव दीपक ढवळे यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या कामकाजाविषयी माहिती दिली। सुरुवातीला आमच्या संस्थेमध्ये 5 संपादक होते। कालांतराने यानंतर संघटनेच्या वतीने आमदार विक्रमदादा सावंत, बाळासाहेब कोडक आणि रावसाहेब मंगसुळे आदी मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व मेमोंटो देऊन सत्कार करण्यात आला। यानंतर संघटनेच्या सल्लागार मंडळाचे सदस्य शाहीन शेख यांनी संघटनेचे उद्दिष्ट सविस्तरपणे सांगत पत्रकारिता क्षेत्रातील समस्यांचा आढावा घेतला। संपादकांची भावकी आणि पत्रकार संघटना आहे, पण आमचं एक वाक्य गट असावे परंतु गटबाजी नसावी, मतभेद असावे परंतु बिनमुद्द्याचे मतभेद नसावे आणि ज्यांच्याशी वाद त्यांच्याशी संवाद, हे तीन ब्रीदवाक्य घेऊन जाणारी आमची संघटना समाजामध्ये डिजिटल मीडियाच्या जमान्यामध्ये आपलं प्रभावी अस्तित्व, आपली गुणवत्ता आणि आपला एक वाचक आणि सहानुभूतीदार वर्ग बाळगून असणारी ही एक नेटवर्क आहे। संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अल्ताफ खतीब यांनी संघटनेचे उद्दिष्ट आणि कार्य विस्तृतपणे विशद केले। आम्ही सगळे एकत्र आहोत, एका चांगल्या व्हिजनला पुढे घेऊन जात आहोत आणि हे व्हिजन आमच्या ज्या संपादकांचं आहे त्याच्यामध्ये फक्त मालक लोक आहेत, वृत्तपत्रांचे मालक आहेत, पत्रकार कोणी आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व केले नाहीये आणि साधारणतः आज आमची महाराष्ट्रामध्ये तर साप्ताहिक भूमिभूषणचे संपादक मारुती नवलाई यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। त्यांच्या मालकांची ही महाराष्ट्रातली एकमेव संघटना आहे। बाकी सगळ्या संघटनेमध्ये पत्रकारही आहेत, वितरकही आहेत, कार्यकर्ते पण आहेत आणि नेते पण आहेत। इथे फक्त मालकांची ही संघटना केलेली आहे आणि सांगली जिल्हा हा क्रांतिकारी जिल्हा आहे। या देशाच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये सांगली जिल्ह्यानं फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीचा तो विडा या संघटनेनं पूर्ण देशामध्ये या संघटनेला आणि या संपादकांना आणि या सच्चा लोकांना न्याय देण्याचं, त्याचा प्रचार प्रसार आणि सहकार्य करण्याचा आम्ही एक विडा उचललेला आहे। आपलं मार्गदर्शन आणि आपलं सहकार्य आम्हा सर्वांना इथं मिळत राहो। कोडक साहेब, आपणही इथं आला, आपले आम्ही अत्यंत आभारी आहोत। आपलं स्वागत आहे। मला 2 मिनिटं बोलण्याची संधी संघटनेने दिली त्याबद्दल मी सर्वांचं ऋणी आहे। धन्यवाद। यावेळी बोलताना आमदार विक्रमदादांनी संघटनेच्या एकूण कामकाजाविषयी समाधान व्यक्त करत संघटनेच्या माध्यमातून जत तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांसंबंधी लक्ष वेधून या प्रश्नांबाबत आवाज उठवण्याचे आवाहन केले, तर संघटनेच्या कार्याची दखल घेत यापुढील काळात संघटनेच्या सर्व सामाजिक कार्यात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। आज सांगली जिल्ह्यातील ऑल रजिस्टर्स न्यूजपेपर्स साप्ताहिकांच्या ऑफिसला भेट दिली आणि इथं आल्यानंतर जे सांगली जिल्ह्यातले सर्व साप्ताहिक आहेत त्यांचे संपादक यांच्याशी चर्चा करण्याचा योग आज या असोसिएशननं मला घडवून दिला। त्याबद्दल मी मनापासून असोसिएशनचे धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळात सांगली जिल्ह्यातल्या ज्या पद्धतीनं एक आवाज ज्या पद्धतीनं प्रिंट मीडियाच्या माध्यमातून उठवायला पाहिजे ते आज आपण चांगलं काम या निमित्तानं करत आहे। मी या निमित्तानं असोसिएशनच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना आणि सर्वच संपादकांना या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात या सांगली जिल्ह्याचा आवाज या निमित्तानं आपल्या साप्ताहिकामध्ये उठवावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो। धन्यवाद। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सागर बोराडे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती देत ज्येष्ठ नेते डॉक्टर पतंगराव कदम यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव कथन केले। शेवटी संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार पोतदार यांनी आभार मानले। की साहेब, मी म्हटलं मी इथं जरी असलो
तरी मला भारतीय विद्यापीठ पूर्वीपासून आवडतं. मी तुमच्या भारतीय विद्यापीठात येऊन गेलो, तिथं लायब्ररी बघितली आणि लायब्ररीमध्ये विचार भारती नावाचं मासिक बघितलं आणि तुमचं कार्य मला आवडलं म्हणून तुमच्या कार्याचा लेख मी इथल्या एका सायन दैनिकाला लिहिला होता. ते म्हटले मग तुला इथं पगार किती मिळतोय? साहेब म्हटलं 1200 रुपये महिना मिळतो. ते म्हटले मी तुला 2500 रुपये देतो, तू प्राध्यापक म्हणून येतोस का? आता पत्रकाराला प्राध्यापक म्हणून जेव्हा बोललं जातं तेवढा मोठा आनंद कसला. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी, सभासद, सदस्य तसेच वृत्तपत्र क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.